मला कधी जळफळाट केला नाही, कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय, कुणाला म्हणलो नाही की तू माझं काम केलं नाही. ज्यांनी दिया उसका भला, न दिया उसकाही भला. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ते म्हणले मागचा चुकल्याला तुझा पराजय आता एकदा विजयात रूपांतर करायचं, आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला. या घटकामध्ये काम करताना सर्वांचं योगदान आहे, सर्व जाती धर्माच्या घटकाचं योगदान आहे. प्रत्येक वेळेस तोच पाडा मी वाचित बसणार नाही, पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललं पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलंय. कुठलीही जात अशी नाही. मी विशेष सांगणार आहे, केज तालुक्यातल्या 1-2 गावाचं सॅम्पल. कोणी म्हणतंय एखाद्या विशिष्ट जातीवर प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला. पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय, देवगाव असेल 2च गावं सांगणार आहे, किंवा वडमावली धैफळ असेल, तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही, त्या गावाने मला मतं दिलेत. नामेवाडी असेल, गप्पेवाडी असेल, त्या गावाने मला मतं दिलेत. म्हणजे एक सॅम्पल सांगायला, म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मतं दिले मला, परवा केली नाही की काय म्हणणार आहेत कोण. दादासाहेब, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती, त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते, हाना मारा तोडा, पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा, असं आमच्या भाऊसाहेबांचे आदेश होते. रेकॉर्डिंग आहे. जिम्मेदारीशी बोलतच नाही. पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं ते करा, पण आम्ही बजरंग बाप्पा सोनवण्याचं जे चिन्ह आहे मशाल, या आपली तुतारीधारी माणूस मशाल याच्यासाठी म्हणून तेव्हा आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली, तिथं VC आता चालू. ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस, या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला, एक टोपलं टाकलं. आणि या समाजानं केलं नाही, त्या समाजानं केलं नाही. मग कोणी म्हणतंय आणखी संपन्न आहे, आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले. बाबा हो, तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे, तुम्ही हे धंदे बंद करा, नाही तर बजरंग सोनवणे सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी. मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेतं, तुम्ही किती हवेत जा. पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली, प्रारब्ध काढला. त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही, अरे तुम्ही बोला, तुम्ही गडावर आहात, तिथं 3 शब्द सांगितले. आज मी जाहीर सांगतो, मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो, या 3 शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार, आणि मी निवडणूक कडीलाच नेलं. प्रारब्ध काय ठरवता? प्रारब्ध मला प्रारब्ध ठरवायचा अधिकार आहे. तुम्ही आमची लायकी काढता. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं. तुम्ही बोगस केलं, तुम्ही दादागिरी केली, तुम्ही भूत ताब्यात घेतले, तुम्ही लोकांना दाब दिला, तुम्ही जे नाही ते वाटलं, तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 74,834 मताचेच लीड तुम्हाला घेता आली. बघा, आणि माझ्यासारखा ज्याने इमानीद्वारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले, अशाला बीड तालुक्यामध्ये 1,00,000 मताच्या वर जास्त लीड आहे. तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो. बीड तालुका हा 3 विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात 22,000ची लीड आहे. केज विधानसभा मतदारसंघात 10-11,000ची लीड आहे. बीड विधानसभेमध्ये 63,000ची लीड तुम्हाला दिसती, पण त्या बीड तालुक्यानं ती लीड 63,000 नाही तर ती जवळपास 73-74,000 दिली. आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या 7,000 लीड कमी केली. त्याच्यामुळं
63,000चा आकडा दिसतोय, पण याच्यात 1,00,000 मताची लीड एकाच तालुक्याने दिली, ती म्हणजे बीड. त्याच्यामुळे नतमस्तक आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली. आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही, मी माझ्या कुठल्या तरी मनोगत सांगितलं, आईला श्रेय का वडिलाला श्रेय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.